ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित शिक्षणाच्या खडतर वाटा या विषयावर परिसंवाद आणि शिक्षक दिनाचा औचित्य साधून साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला। परशुराम चायखेडकर नाट्यगृह येथील औरंगाबादकर हॉल येथे 1 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून IT विभाग प्रमुख योगेश सोनवणे, माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, माजी पोलीस अधिकारी सीताराम कोल्हे, रवींद्र मांजुलकर, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार हे होते। शिक्षिका पुरस्कार जिल्हा परिषद शाळा रामवाडी येवला येथील शिक्षिका सोनाली दंडगव्हाण यांना देण्यात आला। ITचे विभाग प्रमुख योगेश सोनवणे आणि माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। अनेक वर्षांपासून सोनाली दंडगव्हाण जिल्हा परिषद शाळा रामवाडी येवला शाळेत विद्यार्थ्यांना शिकवितात। ते आपलं काम नित्यनियमानं आणि उत्कृष्ट करत असल्यामुळे त्यांना गिरणा गौरव प्रतिष्ठानानं आदर्श शिक्षिका या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। शिक्षिका सोनाली दंडगव्हाण यांचे अनेक विद्यार्थी आज उच्च स्तरावर आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत। प्रत्येक क्षेत्रात यशस्वी देखील झालेत। या प्रसंगी शिक्षण क्षेत्रात मी केलेल्या कामाची पावती मिळाली असल्याचं सोनाली दंडगव्हाण यांनी बोलताना सांगितलंय। आज मला जो आदर्श शिक्षिका पुरस्कार दिला त्याबद्दल खरंच गिरणा गौरव प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार। आम्हा सर्व शिक्षकांवर त्यांच्या कामाची जी पावती तुम्ही दिली, कौतुकाची थाप दिली, त्याबद्दल मी सोनाली दंडगव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी तालुका येवल्याच्या वतीने आपल्या हार्दिक आभार व्यक्त करते।